आपल्या हक्काचं व्यासपीठ। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सर्व मान्यवरांच्या हस्ते आता रथपूजन होत आहे। रथाच्या पुढे थोडी गर्दी करू नका, मान्यवरांना तिथं जागा द्या। रथाच्या पुढं शशिकांत शिंदे साहेब, मानखटावचे आमदार जयकुमार गोरेगाव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रथपूजन होत आहे। ₹500
आधी आपली वाटली काय विशेष आज ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या 71व्या पुण्यस्मरणानिमित्त आज पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती रुद्राभिषेक, महापूजा, आरती, त्यानंतर रथपूजन असं करून या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक चालू झालेली आहे। आज गेली 71 वर्ष झालं या पुसेगाव नगरीमध्ये महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पासून या गावामध्ये पुण्यस्मरणानिमित्त महाराजांच्या रथातून फोटोची मिरवणूक असते। त्यानिमित्तानं या पुसेगाव नगरीमध्ये महाराजांच्या संजीवन समाधीवरती वर्षभर या ठिकाणी लाखो भाविक येत असतात आणि नतमस्तक होत असतात आणि आपल्या मनातल्या मनोकामना ज्या काय असलेल्या संकट असतील काय करत असतो। जलसंधारणाची कामं आपण हा खटाव तालुक्यामध्ये दुष्काळ विभागामध्ये येत असतो, सातारा जिल्ह्यातला बराचसा भाग। तर या ठिकाणी आपण पाणी अडवा पाणी जिरवा असं ज्याप्रमाणे जी आपली योजना आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ती आपण या ठिकाणी 3 ते 4 कोटी रुपये गुंतवून गेली 2-3 वर्षामध्ये आपण पाणी जलसंधारणाची कामं केलेली आहेत आणि कमी जरी पाऊस झाला आज पाहतोय आपण सगळीकडे या ठिकाणी पाणी येतेच आजपर्यंत चांगलं आहे। अशा प्रकारचे या ठिकाणी या महाराजांच्या उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना मी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून शिरसाष्टांग दंडवत घालून सर्वांना दीर्घायुष्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य लाभो असं सर्वांना शुभाशीर्वाद देऊन या ठिकाणी माझ्या चर्चेचे स्वरूप आलेले आहे त्याला तिकडून आणि दरवर्षी इकडचे भाविक हे वाढत चाललेले आहेत त्याला तिकडून। तरी मी इकडच्या भाविकांना विनंती करतो की सेवागिरी महाराजांचं कृपया व्यवस्थित दर्शन घेऊन त्याला तिकडून या उत्सव दरवर्षी जेवढा वाढत जाईल तेवढं ते सेवागिरी महाराजांना आमच्या नमन करून मी असं विनंती करतो की त्याला भाविकांनी शांततेने त्याला सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊन त्याला इथे जे उत्सव आहे त्या उत्सवाला कमीत कमी प्रमाणात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन सेवागिरी महाराजांची शोभा वाढवावी ही मी अशी भाविकांना नम्र विनंती करतो। आणि एक भाविक म्हणून मी सेवागिरी महाराजांचा उत्सव वाढत जावा अशी मी या देवस्थानच्या ट्रस्टला आणि इकडच्या लोकांची सोयी सुविधा करावी अशी मी सेवागिरी देवस्थान ट्रस्टला विनंती करतो की इकडचे भाविक येतात त्यांची सोयी सुविधा चांगल्या प्रकारे करावी ही विनंती। जय सेवागिरी महाराज की जय।